मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कसे आहात सगळे? मस्त राहा, स्वस्त राहा। होळीसाठी मी ही छानशी अशी गुलाबी रंगाची साडी घातली होती। ह्याच्यावर खूप छानसा असा जरी वर्क आहे आणि ही जी आहे खूप सॉफ्ट साडी आहे, प्युअर कॉटनचा कपडा आहे आणि ह्या साडीवर मी हे छानसं असं मंगळसूत्र घातलेलं होतं। होळी हा सण भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी साजरा केला जातो, फक्त त्याची जी नावं आहेत ती वेगवेगळी आहे। होळीच्या दिवशी जसं की सर्वांच्या घरी पुरणपोळ्या बनतात, तसेही आमच्या घरीही आम्ही पुरणपोळ्याचा स्वयंपाक केलेला होता। महाराष्ट्रात पुरणपोळी ही सर्वत्र केली जाते, तरी पण तुम्ही महाराष्ट्रातून कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहता ते कमेंट्स करून नक्की सांगा। आणि होळीच्या दिवशी तुम्ही काय स्वयंपाक करता, म्हणजे कुठला गोडाचा पदार्थ नैवेद्यासाठी करता, हेही कमेंट्स करून नक्की सांगा। तर सगळ्यात शेवटी जे आहे पुरणपोळ्या बनवायच्या राहिलेले होते आणि नैवेद्य बनवायचे राहिलेले होते। बाकीचे जे आहे तोपर्यंत होळीची तयारी करत होते आणि मी जे आहे मग इथे सगळ्यात शेवटी जे आहे नैवेद्य आणि पोळ्या बनवून घेतल्या। पुरणपोळ्या जे आहे ते आम्ही सर्वांसाठीच बनवलेल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी ही धुलवड असल्यामुळे, म्हणजे धुलीवंदन असल्यामुळे आम्ही जे आहे पुरण थोडंसं जास्तच करतो दरवर्षी। म्हणजे रंग खेळून झाल्यानंतर मग आम्ही ही दुसऱ्या दिवशीही जे आहे पुरणपोळ्याच स्वयंपाक जो असतो तोच खातो, किंवा आई ते वडापाव किंवा भजी वगैरे असं काहीतरी छानसं पदार्थ वगैरे बनवतात। तर इथे जे आहे मी पुरणपोळी करताना ॲप्रन घातलेलं होतं, कारण ही जी साडी आहे ती नवीनच साडी आहे, म्हणजे जास्त वापरलेली नाही आहे आणि मग तेलकट होऊ नये म्हणून मी हे ॲप्रन घातलं होतं। हे जे आहे मी ते मागील व्हिडिओमध्ये बघितलंच असं DMartमधून आणलेलं होतं। आणि इथे जे आहे शार्वी सारखी मध्ये येत होते, कारण तिला पीठ खायचं होतं। तिला चपातीचं पीठ जे आहे मळलेलं ते खायला खूप आवडतं आणि जेव्हा मी पोळ्या करते म्हणजे चपात्या करते तेव्हा ती येते। शार्वीला तर थोडंसं पीठ दिलं आणि त्यानंतर ती बाहेर गेली, परंतु 2 मिनिटातच ती परत आली आणि मग थोडा वेळ तिला घेतला आणि ती रडत होती। ॲक्च्युली तिला भूक लागलेली होती म्हणून ती रडत होती। तर मी तिला सांगत होते कॅमेरा चालू आहे, कॅमेऱ्याकडे बघून रडू नको, पण ती मुद्दाम अजूनच खूप रडत होती। लहान मुलांनाही खूप समजतो की कॅमेरा चालू आहे किंवा नाही। त्याच्यानंतर जे आहे नैवेद्य वगैरे सर्व काही भरले आणि जे आहे मग होळीसाठी आम्ही बाहेर आलो। असं मी पुरणपोळीचा नैवेद्य केलेला होता, कुरडई, पापडी, भजी, मेथीची भाजी, आमटी, बऱ्याच ठिकाणी ह्याला कटाची आमटी म्हणतात। दोघींनी स्वयंपाक केला तोपर्यंत माझ्या सासूबाईंनी जे आहे होळीची पूर्ण तयारी केलेली होती आणि मग जे आहे आम्ही छान अशी प्रकारे जे आहे पूजा वगैरे केली, नैवेद्य दाखवला। होळीला जो आहे इथं नारळ फोडतात आणि काही ठिकाणी जे आहे होळीला संपूर्ण नारळ वाहण्याची ही पद्धत आहे। त्यानंतर आम्ही जे आहे नैवेद्य दाखवला। हा जो नैवेद्य आहे हाही आपण ह्या होळीच्या अग्नीमध्येच अर्पण करायचा असतो आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी जशी जशी होळी पेटते तसं पाण्याचा वेलही घालतात। पद्धत वेगळी असू शकते, कारण प्रत्येक ठिकाणी जे आहे 20 किलोमीटरवर चालीरीती, रूढी, परंपरा जे आहे ते बदलतात। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा की व्हिडिओ कसे वाटतात ते, आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो कुठल्या टॉपिकवर हवा आहे हेही कमेंट्स करून नक्की सांगा। आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा। थँक्यू सो मच।